नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमच्याकडं ही पद्धत आहे का? नक्की मला कमेंट करून सांगा. आखाड महिन्यामध्ये ना आमच्या गावामध्ये ना सर्व देवांच्या ना सवासणी म्हणजे देवींच्या सवासणी घातल्या जात असतात. सगळ्या देवादेवींना ना नैवेद्य दाखवले जात असतात. म्हणून माझी अशी तयारी चाललेली आहे. प्रत्येक गावातली प्रत्येक वेगवेगळी पद्धत आहे. माझ्या माहेरी ना मुक्ताईला ना कोंबडा कापला जात असतो, नैवेद्य पण दाखवले जात असतात. आणि इथं ना सगळ्या देवींच्या सवासणी घातल्या जात असतात. देवींच्या त्यांना नारळ फोडले जातात. म्हणून माझी ही आदल्या दिवसाची तयारी आहे. मी ना लसूण सोलून ठेवला, खोबरं चिरून ठेवलं आणि मला ना सिद्धीने ना सूट, बडीशेप आणि इलायची ना कुटून दिलेली आहे. म्हणजे सकाळ सकाळना घाई गडबड नको. कढीपत्ताच तर मी आणून ठेवलेला होता, नारळ फोडून ठेवली होती. आणि आता हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर आदल्या दिवसाची थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली ना, मग सकाळच्या पर्याशी घाई गडबड होत नाही. तर मी ना बाहेर चुलीवरती ना पुरण शिजायला ठेवलं. भज्याचं पीठ कालून ठेवलं ना. आधी ना म्हणलं कुरडया पापड तळून घ्यावं, म्हणून ते माझ्या कुरडया तळायचं चाललेलं होतं. कारण की लाडूबाईंना ना शाळेत जायचं होतं ना, म्हणलं त्या खातीन थोडंसं, म्हणून मग भजी आणि कुरडया तळून घेत होते. आणि वातावरण बघ कसं पावसाने झालेलं आहे. आणि मग मध्ये आधी ना मी चुलीला जाळ घालायला येत होते. तर कांदा भाजून ठेवलेला आहे, डाळ शिजते तोपर्यंत. कुरडया तळून झाले होते. आता मी भजी करून घेत होते. आणि लाडूबाईंना शाळेत जायच्या अगोदर ना म्हणजे त्यांच्या डब्यासाठी ना चपात्या बनवून घेतल्या होत्या आणि बटाट्याची भाजी त्यांच्यासाठी. पण म्हणलं चला नैवेद्यासाठी ना थोडंसं भजी काढून ठेवलं. आणि मग म्हटलं त्या खातीन थोडंसं. इथं कोरड्या बांधून ठेवलं प्लास्टिक पिशवीमध्ये. गुळवणी झाली आहे, भात झाला आहे. फक्त माझं पण आता भजी तळून घ्यायच्या आणि आमटी टाकायची आणि पोळ्या करायचं, एवढं दोन काम झालेलं होतं. मापात झाली. तिला म्हणलं मीठ बघ जास्त झालं, गाळणी का तिखट आहे का, पिऊ कशी का तिखट आहे बघ, याची मूठ दाखव प्लेटीत यावा. असं आहे खाणं आमचं. आणि बनवल्यात भजी. अगं बास बास दे तू, बास लय खाल्ली तू आता भजी. शाळेतून आली आम खावा आता. हा पोळ्या खाणार काय, भजी नाही भेटणार का? आता पोटभर भजी खाते आणि मग नंतर पोळ्याला खाते, भूक ठेवते. माझा पूर्ण स्वयंपाक झाला, मधलं काय शूट केलंच नाही. नैवेद्य भरून घेतले आणि आता मी गावामध्ये चाललेले आहे देवांच्या पाया पडायला. तेवढे नैवेद्य भरलेले आहेत, आता डब्यामध्ये भरून घेते. आणि मग चला मग माझ्याबरोबर तुम्ही कोणकोणत्या देवाला गेलेले ते तुम्हाला दाखवते. तर पहिले मी देवाला गेलेले दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये. तिथे नैवेद्य ठेवला, अगरबत्ती लावली आणि नारळ फोडले. त्यानंतर आता मी चाललेले आहे निमराज महाराजांच्या मंदिरामध्ये. इथे खूप सारे देव आहे, तिथंही नैवेद्य ठेवले. आणि मग तर आतमध्ये चालले निमराजराच्या मंदिरामध्ये. तर गेले त्यावेळेस ना मंदिराला कुलूप होतं, तर बाहेरच नैवेद्य ठेवलं, नारळ फोडलं. आणि हे आहे निमराज महाराजांचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणी. इथं पण नैवेद्य ठेवलं पूर्ण. आणि बाहेर बघा असं मंदिराच्या पाठीमागं ती नदी वाहते, कसलं हिरवागार परिसर झालेला आहे. मग आता आलेली आहे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये. तिथे नैवेद्य ठेवला. भैरवनाथाच्या मंदिराच्या समोरच मग महादेवाचं मंदिर आहे, तिथे नैवेद्य ठेवले महादेवाचं मंदिर. आणि मग त्यानंतर मग त्याच्यासमोरच मग दधीच्या ऋषीचं पण आहे, तिथंही पाया पडलं, सगळे देवांना ठेवलं. आणि असा आहे परिसर. आणि जवळ शाळा आहे, मंदिरात जवळजवळ असले सावता महाराजाचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर, मग म्हणजे मुक्ताईचं मंदिर त्याच्या पलीकडं आहे, तुम्हाला दाखवते. त्यानंतर इथं आहे हे महादेवाचे मंदिर, तिथे पाया पडल्या. त्यानंतर तिथं मुक्ताईच्या मंदिरामध्ये आले, नारळ फोडला, ओटी भरा, नैवेद्य ठेवले. आणि मग पुढे गेल्यानंतर भवानी आईच्या मंदिरामध्ये. आणि मंदिरांच्या समोर अशा खूप साऱ्या सुविधा झालेल्या आहे. तिथं ब्लॉक वगैरे बसवली होती. गेल्या वर्षी ना इथं काहीच नव्हतं, असं सुविधा वगैरे झालेल्या, कलर वगैरे सगळं जुनं दिसत होतं. आणि प्रत्येक मंदिराला ना कुलूप होतं. ह्या कारणाने कुलूप होतं की प्रत्येक वेळेस आखाड महिन्यात ना सवासणी घातल्या जातं, कोणतंही असं म्हणजे पाणी वरती, नारळ फोडते, सगळीकडे सगळं आढा करते, याच्यामुळे कुलूप लावून ठेवलेलं होतं प्रत्येक मंदिराला. आणि मग नंतर इथं काळूबाईच्या मंदिरामध्ये गेलो, हे उघडंच होतं. त्यानंतर मग पुढे आलेलो आहोत आम्ही देवी आईच्या मंदिरामध्ये. तिथे गेलेलं खूप छान असं प्रसन्न वाटतं. हे मंदिर डोंगरावरती आहे. बाहेर वातावरण ना पावसानं झालं होतं आणि पटकन घरी जाऊन पुन्हा सवासणी घालायच्या, त्याच्यामुळं ना इथं काय एवढं शूट केलंच नाही आहे. जेवढं होत बाहेरचा असं परिसर आतमधलं शूट केलेलं आहे. नवरात्रीमध्ये ना सप्ताह बसला जात असतो 9 दिवस. आणि इथं गेलं ना असं खूप छान असं भारी वाटतं, प्रसन्न.
ते बघा असं छोटंसं मंदिर आहे देवी आईचं. आणि देवी आईच्या मंदिरामध्ये नैवेद्य ठेवलं ना, तिथं सगळं नैवेद्य ना कुत्र्याने खाल्लं. आणि ज्यावेळेस मी निघाले ना, तर कावळा माझ्या पाठीमाग लागला. तर त्याला मी ना पाठीमाग डोंगरावरती ना एक नैवेद्य ठेवला, पण त्याने तो खाल्ला. आणि तेव्हा सगळं एवढे कावळे गोळा झालेले होते ना, तिथे कुत्रे असल्यामुळे त्यांना काय नैवेद्य खाता येत नव्हते. आणि मग इथं भलाई मातेच्या मंदिरामध्ये आलेलो, तिथेही नैवेद्य ठेवले, ओटी भरण नारळ सगळं काही ठेवलं. मग नंतर इथं लक्ष्मी मातेचं मंदिर आहे, इथं लक्ष्मी, तिथे आता नैवेद्य ठेवले. आणि इथे आलो आम्ही, नैवेद्य ठेवले, ओटी भरली, नारळ फोडला, सगळं काही केलं. बाहेर एवढा धोधो पाऊस झाला ना की सांगायलाच नको. त्याच पावसामध्ये आम्ही मग आलो आमच्या मळ्यामध्ये राशेंच्या आईच्या मंदिरामध्ये. मग तिथे पुन्हा नारळ फोडले, नैवेद्य ठेवले. आणि तिथं आल्यावरती थोडासा पाऊस कमी झाला असं वाटत होतं, पण नाही. त्यात तसंच पावसामध्ये मी पुढे गेले काळूबाईच्या मंदिरामध्ये. वावरा शेजारीच मंदिर आहे, तिथे जाऊन पाया पडलो. प्रत्येक देवीला नैवेद्य, ओटी भरा, नारळ सगळं काय दाखवलं. आणि बघा प्रत्येक मंदिरामध्ये गेलं ना असं खूप छान असं प्रसन्न वाटतं. आणि बाहेर हा परिसर असा आहे. आणि मधलं काही व्हिडिओ शूट केलंच नाही. मग आता इथेच व्हिडिओ एंड करते मी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाहेर असा धो पाऊस चाललेला होता, त्याच पावसामध्ये आम्ही सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.